टीव्ही सत्यमेव व्रतम। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षण विरोधी भाषण केले। आमचं सरकार आल्यावरती आम्ही आरक्षण पूर्णपणे काढून घेऊ असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केले। या वक्तव्याचा निषेध हिंगोली शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर भाजपच्या वतीने निदर्शन करून करण्यात आले। राहुल गांधी व काँग्रेस पक्ष हे नेहमीच आरक्षणाच्या विरोधात राहिलेले आहेत। दलितांचा उपयोग फक्त मतासाठी यांनी केला असल्याचं वक्तव्य आमदार तानाजी मुटकुळे यांनी केलं। यावेळी राहुल गांधींचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, शरद पवार हाय हाय, राहुल गांधी हाय हाय अशा घोषणा देण्यात आल्या। या आंदोलनात आमदार तानाजी मुटकुळे, भाजप जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे, माजी आमदार गजानन घुगे, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, रिपाई नेते दिवाकर माने, मिलिंद यंबल, माजी नगराध्यक्ष अनिता सूर्यतळ, रजनी पाटील, मंदाकिनी चव्हाण, प्रशांत गोल्डी, हमीद प्यारेवाले, राजेश अग्रवाल, श्याम खंडेलवाल, उमेश मुटे, जितसिंग साहू, के शिंदे, दुर्गादास साकळे, उमेश नागरे, कैलाश शहाणे, शिवानंद होंकर्णे, आशीष शर्मा, रोहित जयस्वाल, कृष्णा ढोके, रजनीश पुरोहित, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष नंदकिशोर खिल्लारे, मिलिंद कवाने, सुनील इंगोले, अनंतराव मोरे, किरण मोरे, सिद्धार्थ दुधमल, मारुती चाटसे, रमेश इंगोले, प्रकाश वाढे, लक्ष्मण कोल्हे, पंडित चाटसे, बाबूराव नरवडे, गोविंद जाधव, सुभाष ढोके, संजय मोरे, राहुल मोरे, जय धोंडे, दत्ता गायकवाड, रामेश्वर सोनुने, सुभाष कांबळे, रवी शिखरे, गोविंद जाधव, सुरेश वाढे, चंद्रकांत चाटसे, युवा मोर्चा अध्यक्ष पप्पू चव्हाण, अनुसूचित जमाती अध्यक्ष विठ्ठल घोगरे, सचिन शिंदे, ओबीसी मोर्चा अध्यक्ष पुरुषोत्तम गडदे आदी उपस्थित होते। बोला आमदार अमेरिकेच्या वॉशिंग्टन इथे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी या देशाच्या आरक्षणाच्या संदर्भात वाच्यता केली की आमचं सरकार आलं तर आरक्षण आम्ही पूर्णपणे काढून घेऊ। आणि काँग्रेस हा पक्ष पहिल्यापासून दलितांच्या विरोधातला पक्ष आहे। केवळ मतं घेण्यासाठी दलितांचा वापर करायचा, आदिवासींचा वापर करायचा, ओबीसीचा वापर करायचा हे ध्येय काँग्रेसचं होतं। आणि आता त्यांनी खुलेआम सांगितलं, वॉशिंग्टन येथे पेपरला सर्व बातम्या आहेत की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही आरक्षण काढून घेऊ। आरक्षण हे गोरगरिबांना दिलेला न्याय हक्क आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलेला हा अधिकार आहे। आणि या देशातली गरीब माणसं असतात त्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यासाठी बाबासाहेबांनी आरक्षणाचा हा मुद्दा उपस्थित केलेला आहे। या देशाचे राजे असलेले राजश्री शाहू महाराज यांनी संकल्पना आणलेली आहे आणि त्याची अंमलबजावणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून देशभर गेली 70-75 वर्ष करत आपण आलो। पण काँग्रेसवाल्यांनी कधी या आरक्षणाच्या संदर्भात अशी ठोस भूमिका घेतली नाही। गरीब लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम त्यांनी कधी केलं नाही। म्हणून त्यांचा धिक्कार करण्यासाठी आज आमचे भारतीय जनता पार्टी व आमचे सर्व मित्रपक्ष मिळून आम्ही हा आंदोलन केलेलं आहे, त्यांचा निषेध करतो।